मित्रांनो नमस्कार. सर्वांना जय शिवराय. आजकाल शेळीपालन असो किंवा बोकडपालन हे करण्यासाठी बरेच जण इच्छुक असतात. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की आपणही आपलं एखादं फार्म टाकावा, त्यात शेळीपालन, बोकडपालन हा व्यवसाय सुरू करावा. परंतु प्रत्येकाला दरवेळेला ते शक्य होत नाही. काही वेळेला त्यांच्यासमोर काही अडचणी असतात आणि त्या अडचणीतून मार्ग त्यांना काढणं शक्य होत नाही. त्यामुळे ते त्यांचं स्वप्न हे अधुरं राहतं. पण आज जे आपण फार्म पाहणार आहोत, त्यांनाही असाच अडचणींचा सामना करावा लागला होता किंवा त्यांच्यासमोर मुख्य अडचण होती जागेची आणि त्यांनी त्यातून मार्ग काढला आणि आज त्यांनी आपलं बोकडपालन, जे की खास करून ईदसाठी, बकरी ईदसाठी केलं जातं, हे बोकडपालन आपलं यशस्वीपणे सुरू केलेलं आहे. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या इथून 2 बोकड चोरीला सुद्धा गेले होते, जे त्यांनी आपल्या दारात छोटंसं शेड मारून चालू केलं होतं. त्यामुळे त्यांनी निर्णय घेऊन आता तो शेड आपल्या छतावर मारलेला आहे आणि तिथं हे बोकडपालन चालू केलेलं आहे. मित्रांनो, यांचा इतर शेतीशी किंवा शेतीकामाशी कोणताही संबंध नाही, कोणताही शेतीपूरक इतर व्यवसाय नाही. अशातच त्यांनी आपले हे बोकडपालन हे चालू केलं आहे, निव्वळ आवड म्हणून. गवंडी काम करता करता ते आपले हे बोकडपालन सांभाळतात आणि आज यशस्वीरित्या ह्या व्यवसायात काम करत आहेत. चला तर मग आज त्यांची यशोगाथा पाहूया आणि आपल्याला ही अडचणीतून मार्ग काढून हा व्यवसाय कसा सुरू करता येईल यासंबंधी मार्गदर्शन घेऊया. जय शिवराय मित्रांनो. शाश्वत फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नुकतंच गेल्या महिन्यात आपण 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. अलीकडच्या काही 2-3 महिन्यात आपले व्हिडिओ कमी आहेत. मला सुद्धा मान्य कामाच्या लोडमुळे व्हिडिओ बनत नाहीत, पण नक्कीच जे व्हिडिओ आपण आणत आहोत ते तुम्हाला आवडतील असेच आहेत, माहितीपूर्ण आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओमधून माहिती मिळेल, जास्तीत जास्त शिकायला मिळेल असेच व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. आणि आजचाही व्हिडिओ त्या पद्धतीनंच आहे. आज आपण पहिल्यांदा, आपण जेव्हापासून आपलं यूट्यूब चॅनल चालू केल्याने व्हिडिओ आपण बनवत आहोत, वेगवेगळ्या फार्मला भेट देत आहोत. या प्रवासामध्ये आज पहिल्यांदा आपण महाराष्ट्राबाहेर आलेलो आहोत, कर्नाटक राज्यात आलेलो आहोत. आज हे आपण जिथं आलेलो आहोत ते गाव आहे शेडबाळ, तालुका कागवाड आणि जिल्हा आहे बेळगाव. कर्नाटक राज्यात आज आपण पहिल्यांदा आलेलो आहोत. आणि हा जो भाग आहे, ज्या भागात आता मी सध्या कागवाड तालुका किंवा बेळगाव जिल्हा या भागात आलेलो आहोत, हा भाग विशेष करून ईदचे बोकड तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या भागात बरेच शेतकरी आपल्या शेतीसोबत म्हणा किंवा इतर काही व्यवसाय असेल त्याच्यासोबत कुर्बानीसाठी, बकरी ईदसाठी बोकड तयार करण्याचं काम करत असतात. अशाच एका ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. आपले हे जे आज बोकड पालन करणारे मित्र आहेत त्यांचं नाव आहे सचिन भजंत्री. शेडबाळ गावात ते राहतात. आणि विशेष म्हणजे हा जो त्यांनी फार्म केला आहे, तुम्ही पाहताय मी आता थोडं उंचीवर उभारलो आहे, त्यांनी आपल्या टेरेसवर हा फार्म चालू केलेला आहे. त्यामुळे हा एक फार्म आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे आणि नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, एवढं मात्र नक्की आहे. आणि आता आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याकडून समजून घेणार आहोत ते कशा पद्धतीने त्यांचे बोकड पालन करत आहेत, सोबत त्यांचा कोणता व्यवसाय आहे किंवा काय आहे आणि बोकड पालनाचं त्यांचं जे गणित आहे ते कशा पद्धतीनं आहे. तर चला मित्रांनो, माझी फक्त एकच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला चांगली आणि महत्त्वपूर्ण माहिती नक्की मिळेल या व्हिडिओमध्ये. दादा नमस्कार. आपली ओळख, तुमच्या परिवाराची ओळख थोडक्यात आमच्या युट्यूबच्या प्रेक्षकांना करून द्या. आमचं नाव सचिन भजंत्री, शेडबाळ गाव, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव. आम्ही एक 2 वर्षांना करायला असं 2 वर्ष झालं हे बोकड पालन चालू आहे, बरोबर. आणि मग त्याच्याबरोबर आपला दुसरा व्यवसाय कोणता आहे? आम्ही गवंडी काम करतो. गवंडी काम करता. बरं बरं बरं. बाकी शेती वगैरे काय काय नाही. बरोबर. मग हे चालू करावं असं काय वाटायचं सुरुवातीला? याच्या पहिला कधी केलं होतं? पहिला केलं तर दादा आमचं वडील त्यांना सर्व करून आमच्या इकडं. अच्छा. आम्ही आता 2 वर्षांना हाताने घेऊन हे करायला. बरं. आता सुरुवात केलेलं आहे. बरं बरं बरं. मग मला एक सांगा, आता तुम्ही सुरुवात केली त्यावेळी किती बोकड ठेवले तुमच्याजवळ? 3 आहेत. 3 सुरुवातीला? हो, सुरुवात. बरं. मग मागच्या वर्षी तुम्ही 3 बोकड विकले. होय. आता या वर्षी किती संख्या आहे? आता या वर्षी 7 आहेत. 7 आहेत. बरं. मग हे जे काय केलं मागच्या वर्षी ते तुम्हाला परवडलं होतं? पैसे मिळाले होते त्याच्यात? हा, मिळालं. तसं मागची 2024 ची बऱ्याच लोकांना खराब गेली किंवा दर एवढा मिळाला नव्हता. एवढं काय फॉर्म मध्ये नाही नव्हतं. आता काय जरा या वर्षी बघायचं. बरं. म्हणजे बोकड तर एकदम छान मोठे तयार केलेले आहेत सगळे. हे सगळे स्वतः आणून स्वतः सांभाळून स्वतः मोठे केलेले आहेत. बरं. म्हणजे आणताना केवढे बोकड आणतात? किती महिन्याचे किंवा कशा पद्धतीचे? 3 महिन्याची बोकड आणतो आम्ही. बरं. 3 महिन्याचं घेऊन येऊ ना मोठं करून. 3 महिन्याच्या पुढचे बोकड आपण आणतोय सांभाळण्यासाठी. बरं. मग 3 महिन्याच्या आणल्यानंतर कसं त्यांचं एवढं मोठं तयार करून तुमचं खाणं पिण्याचं मॅनेजमेंट कसं असतं? कसं खुराक वगैरे कसं असतं? तसं म्हणजे आणायचं ते घालून सगळं खर्च काढायचं, खर्च काढून किती राहते तेवढं आम्ही आपला अंदाज हे करायचं. हा, हे आपलं गणित झालं की बाबा किती खर्च केला, किती पैसे यायला पाहिजेत. सांभाळताना तुम्ही खायला काय काय घालता? आता एक 10,000ची बोकड आणतोय. बरं. आणि 10,000 काढलं तर एक 10,000चं हे घाललं तर एक 10,000चं आपल्याला राहायला पाहिजे.
गणित बरोबर तेवढं राहिलं तर साधारण परवडणार आहे. होय. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा मेन म्हणजे खायला काय देता त्यांना तुमच्या खायला ते मका मका गहू बर आणि एक शेंगपिंड बर आणि चार. कारण मी आता आलो बघितलं तर तुमच्या गावात मका तुम्ही खायला ठेवलेला आहे होय. दिवसभर तो होय, तसाच असतो का? दिवसभर. यांना पाहिजे तेवढं खातात होय. एखाद्याला जास्त खाल्ला त्रास झाला असं नाही काय नाही त्यांना हळूहळू ते मक्याची सवय झाली होय होय मग अशा पद्धतीचा मका गहू शेंगपेंड हे होय रेग्युलर चालू होय असतं रेग्युलर चालू असते. आणि हिरवी मध्ये असं झाडपाला तुम्ही वापरताय हा वापरतो. बर 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 बाकी आपली शेती वगैरे काय आहे काय नाही झालं. काय नाही काय नाही. म्हणजे हे सगळं बाहेरून विकत हो, किंवा हो, बाहेरच्या हो, ह्याच्यातून हो. आणूनच तुमचं चालू होय आहे होय. बर 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 मग मला एक सांगा आता ह्यातले हे जे बोकड आहेत हे किती किलोपर्यंत तयार झाले तुम्ही आता एक हे बकुड बघा एक 80 किलोमीटर हे 90 किलो पर्यंत येतं. हा सगळ्यात मोठा होय सगळं ते. हा. एक 80 किलो एक 90 पर्यंत बघून आता येईल. हा. हो, 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 हो. नाही, नाही. हे 90 किलोपर्यंत झाले. बरं, बरं. आणि अजून हे देखील 1.5-2 महिने आहे होय 2 महिने तरी आहे हो होय. हे 100 पार करत हा, हा. बरं मग आता ह्याला तुम्हाला अपेक्षित रेट काय काय कसं काय बुकिंग चालू झालं याचं कसं काय आता आम्हाला बघा 50 ला मागून घ्या. ते 50 ला बरं 50 ची फार कमी होती किंमत लय लय कमी होतं. फार कमी होती 50 ला देण्यासारखं नाही आपलं आलं तर फार्ममध्ये द्यायचं. बरं बरं नाही ठीक आहे तुम्हाला जी योग्य किंमत असेल ती घ्या 50 ते ह्या एवढ्या छान बोकड्याची किंमत फार कमी आहे मला असं लक्षात येते आता तुम्ही बुकिंग घ्यायला चालू केलं हो, चालेल. बरं म्हणजे बुकिंग कशा पद्धतीने असणार आहे आता तुमच्याकडे आता बघा आम्ही आता आला काय गिरे आला आमच्याकडे ते काय रेट होते होते हा. आता 1.5 महिने काय आपण हे करायचं आहे का सांभाळणार आहे नाही? आपण त्याचं पैसे काय तर तरी म्हणजे आता जो रेट आहे त्या रेटला त्यांनी बुकिंग करायचं आणि वरच्या 1.5 महिन्याचे जे सांभाळण्याचा खर्च आहे तेवढा तुम्ही घेणार त्याच्यावर ओके ओके म्हणजे समजा हे बोकड 50 ला ठरलं तर 1.5 महिन्याचा वरचा जो तुमचा काय 5-7 हजार 10 हजार काय जो खर्च हो, असेल तो तेवढा घेऊन होय. जे होईल ती किंमत तुम्ही बुकिंग करून घेता होय. किंवा आता जर घेऊन गेलं एखादा तर तसं पण देऊन हा टाकतं देऊन टाक. देऊन टाकताय तर मित्रांनो बोकड फार छान आहेत आपण या जवळपासच्या भागात असाल तर नक्की दादांच्याकडे बुकिंगसाठी येऊ शकताय आणि आता दादांच्याकडनं फार्मची माहिती घेऊया दादा आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट कारण तुमच्या इथं आल्यावर मला सगळ्यात जे आवडले ते तुमची जी जागा आहे ती कुठेही वाया नाही घालवता तुम्ही सरळ घराच्या टेरेसवर हे फार्म चालू केलाय होय. मग ही आयडिया कशी आली तुम्हाला तर गेल्या वर्षी ते आता 2022 मध्ये आपण बोकड गेले कालचं बरं. चोरीला गेलं म्हणून आम्ही वरतीला अच्छा म्हणजे खाली तुम्ही सांभाळला होता हो, हो. आणि ते त्यावर चोरीला गेलं चोरीला गेलं बर आणि त्याच्यामुळे आमचं काय प्लॅन हे लोकात आहे म्हणलं तर ते करायचं म्हणून बरं. वरती केलं. वरती गेलं का हो. नाही बरं झालं खाली तेवढी तुम्हाला जागा पण पुरलेली पुरलं नसते नसते. हा, ही तर जागा सो भरपूर झाली हो, हो. बरोबर मग हे साधारण आता काय करता आलं हे सगळं करायला वरती टेरेस घराच्या वर? ते आता बघा 1.5 लक्ष पण करतं. 1.5 लाखापर्यंत ह्याचा खर्च चालला तुम्हाला बरं बरं नाही छान केलेलं आहे आणि एकदम हवेशीर आहे बोकडाला सुद्धा इथं छान वाटत असणार हो, आहे. मग यांची साफसफाई कशी काय वाराला लय चांगलं वाराला. लय लय वारं खेळतो वारं राहतं, हो. त्यामुळे चांगलं वाटतं हो. बरं याचं मग साफसफाईचं कसं ठेवता तुम्ही दिवसातून किती वेळा साफसफाई असते इथली? सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी 2 टाइम याची साफसफाई होते मग ती तुम्हाला झाडलेला लेंडी खाली घेऊन जायला असं होतं बरं बरं मग आता हे करताना तुम्हाला घरातल्यांची वडिलांची आई वडिलांची मदत ते त्यांचं मी नसलं तर त्यांनी करतात मी करतच असते. बरं बरं म्हणजे तुमच्या माघारी ते सगळं बघतात हो. काका तर मुलानं हे बोकड पालन चालू केलंय तुम्ही याच्या अगोदर पण करत होता हा हे कसं वाटतंय मुलांना चालू केलेलं बरं वाटतंय का बरं वाटतंय पैसे मिळायला लागले त्याच्यात मिळायला लागले समाधान आहे आणि तुम्ही मुलाला मदत करता या कामात बरं, म्हणजे तुम्हाला ते आनंद आहे काम करतोय त्याचे पैसे निघायला लागले त्याच्यात आणि त्यात जनावर पण राहायला मिळते ते एक जनावर राहण्याचं एक समाधान वेगळं असते दादा हे आपलं आता बोकड जे आहेत सगळे कच्ची केलेले आहेत हा, कच्ची केली बरं मग हे आणल्यावर किती दिवसाला कच्ची करता तुम्ही एक 4-5 महिने कच्ची करतो. तुमच्याकडे आणल्यानंतर 4-5 महिने म्हणजे त्याला सेट होऊन जरा त्याची व्यवस्थित वाढ तिथं ते 3-4 महिन्याचं असल्यावरच आम्ही आणतो इथं हा. इथं वातावरणाचं वेगळं होऊन 1-2 महिने करून कच्ची करतो. बरोबर इथं आणि सगळं वातावरण बदललेलं असते त्याला सेट व्हायला देऊन म्हणजे 7-8 महिन्यात असताना तुम्ही साधारण त्यावर कच्ची करता हो. बरं 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 मग आता मला एक सांगा तुम्हाला खच्ची केल्यावर त्याच्या वाढीमध्ये फरक जाणवलाय हा बरोबर. फास्ट वाढते हो फास्ट फास्ट वाढते बरोबर बाकी यांना सुकाचारा वगैरे काय देता का तुम्ही का फक्त हा जो खोराक आहे मका गहू मका आणि हे हे एवढं जाडपाला एवढ्यावर सगळं चालू हो. आहे ह्याच्या व्यतिरिक्त काय द्यायला लागेल काय काय नाही. बरं बरं आणि बाकी याचं औषध पाण्याचं वगैरे कोण बघतं हे जनताची तेवढं औषध घालतोय आम्ही दंताचं औषध घालताय ते किती दिवसातून हे 3 महिन्यात नाही येतं. 3 महिन्यात एकदा ठीक आहे आणि बाकी मग लस वगैरे वॅक्सिन वॅक्सिन म्हणजे टॉनिक तेवढं घालतोय. वॅक्सिन म्हणजे आजाराचं आपलं पीपीआर इटी आजार म्हणजे आजार विशेष नाही येत नाही नाही. तेवढं गावात आलं तर वॅक्सिन करायची गरज पडत नाही हा. तुम्ही करत नाही बरोबर आणि मग टॉनिक मध्ये काय वापरताय हे ब्युटॉन लिव्हर टॉनिक वापरताय याच्या व्यतिरिक्त कुठलं लागायचं आहे म्हणजे नुसतं आता जे आपलं खुराक आणि ह्याच्यावर हे एवढी तब्येत घेतलेली आहे. बरं बरं दादा हे छान वाटलं तुमचं आज जे बोकड पालन केलं विशेष म्हणजे कमी जागेत आणि टेरेसवर एवढं मस्तपैकी हवेशीर केलेलं आहे तुमचे जे बकरी देणार आहे त्याला आमच्या शुभेच्छा की तुमचे बोकड सगळे चांगल्या रेटने विक्री होते तुमच्या आता काय काय बोकड बघूया आपण एक एक बोकड पाहूया
मित्रांनो, आता एक नजर दादांचे जे आता बोकड तयार आहेत सध्या विक्रीसाठी येणाऱ्या कुर्बानी किंवा बकरी ईदसाठी जे विक्रीसाठी तयार आहेत त्या बोकडांच्यावर नजर टाकूया. दादा, हा बोकड काय काय माहिती आहे याच्याबद्दल? हे दादा आता 2 वर्षाची बोकड आहे. बरं. 2 वर्षाची जरा 2 महिन्यात कम आहे. हां. दोन दाते आहे. बरं. वजनाला एक 70 किलो येईल. 70च्या पुढेच असेल. हा, हो. ठीक आहे, 70 किलो पकडू, चालेल. हे बघा दादा 2 वर्षाची बोकड आहे. हां. 4 दाते आहे. एक 90 किलो पर्यंत आहे. 90 किलो वजन आहे. नाही. बरं बरं बरं. हे बघा दादा 18 महिन्याची बोकड आहे. हां. 2 दाते आहे. एक 90 किलो पर्यंत हे पण येईल. हे पण 2 दाते आहे? हा, 2 दाते. 2 दातावर एवढं वजन घेतलं आहे ना? होय. जबरदस्त तब्येत झालेलं आहे. आता आपल्या फार्ममध्ये सध्यात सगळ्यात मोठं हेच दिसतंय. हेच. बरं बरं बरं. दादा, तुम्ही हे ज्यावेळेला लहान असताना बघून खरेदी करून आणता लहान होय, पिल्लं, होय. त्यावेळेला काय विचार करताय, कसे काय बघताय त्यांच्या म्हणजे चांगलं पुढं बोकड कसं होते काय होते त्याच्यावरनं आम्ही आणतोय. पुढे जाऊन तयार होणारं बोकड हे आता तुमच्या लक्षात यायला लागले, तुम्हाला तेवढा अनुभव आलाय? हो, हो, हो. हे बघा 2 दाती आहे. 18 महिन्याची बोकड आहे हे पण. बरं. हे येईल बघा आता 80 किलो पर्यंत येईल. 80 किलो पर्यंत. 2 दाती आहे. 16 महिन्याची पिल्लू आहे. बरं. एक येईल एक 40-45 किलो पर्यंत येणार. 2 दाती. ओके. 16 जाती म्हणजे जवळपास 1.25 वर्षाचं आहे. होय. बरं बरं बरं. आता फार छान बोकड आहेत आणि बाकी बोकडांच्यावर पण एक आपण नजर टाकूच धावती. हे बघा दादा पुढच्या वर्षीचे बोकडं. हे आपण पुढच्या वर्षीसाठी भरलेले आहेत काय? होय. बरं बरं बरं. त्यांना बाहेर वेगळी व्यवस्था केलेली आहे. होय. अच्छा. हे ज्या वेळेला मोठे बोकड इकडचे विक्री होतील तेव्हा त्यांना इथं इकडे. आत घेणार. हां. बरं. नाही, चांगलं. ह्यांना आणून किती दिवस झाले? आता येऊन एक 3 महिने झाले. 3 महिने झाले काय? 6 महिन्याचे पिल्लू आहे. बरं 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 बरं. नाही, चांगली वाढ घेतली त्यांनी सुद्धा. चालेल दादा, एकंदरीत तुमचा फार्म बघितला, आम्हाला फार्म आवडला. जनावरही तुम्ही फार छान पद्धतीनं तयार केलेली आहेत. अगदी 1.5 ते 2 वर्षाच्या मधली सर्व जनावर आहेत. 1.25 ते 2 वर्षाची मधली म्हणू आपण. आणि 50 किलोपासून 90 किलोपर्यंत आत्ता आहेत. म्हणजे बकरी ईद साधारण ही 100 किलोपर्यंत जाणारी जनावरं आहेत तुमच्याकडं. जाणार. विक्रीसाठी आहेत सध्या. होय. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मी या येणाऱ्या ईदसाठी. तुमची विक्री चांगली हो आणि चांगला तुम्हाला प्रॉफिट मिळो या व्यवसायामध्ये आणि असाच तुमचा व्यवसाय भरभराट करो. चला. तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा फार्म? मी मला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणलो होतो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे. एकतर अगदी कमी जागेत टेरेसवर केलेले हे बोकडपालन आहे आणि आपण पहिल्यांदा महाराष्ट्र सोडून कर्नाटकात आलेलो आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आलेलो आहे. अशी कुठली आपल्याला बाउंड्री नाही आहे, पण आजपर्यंत आपला तसा वेळ झाली नाही की कुठं बाहेर जावं. आज काही कारणानिमित्त आपण इकडं येऊ शकलो आणि हा फार्म पाहू शकलो. आणि दादानी आपलं गौंडी काम करत करत तुम्ही पाहू शकता इथं शेती नाही किंवा आणि कोणताही इतर जोडधंदा नाही आहे जो बोकडपालनाला पूरक ठरेल. गौंडी काम करतात ते, फारच वेगळा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय करता करता त्यांनी आज हे बोकडपालन आपलं केलेलं आहे आणि अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे. याच्यात त्यांना त्यांच्या घरच्यांची सुद्धा साथ मिळालेली आहे आणि 2 वर्षाच्या आतील सर्व बोकड आहेत त्यांच्याकडे आणि सर्व त्यांनी 50 किलो ते 90 किलोच्या रेंजमध्ये तयार केले आहेत. फार छान काम केलेलं आहे, फार छान मेहनत घेतलेली आहे आणि येणाऱ्या बकरी ईदला त्यांना या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. अशा पद्धतीनं आपणही मेहनत घेणार असो तर तुम्ही शेळीपालन करा, बोकडपालन करा किंवा आणि कोणत्याही पशुपालनामध्ये जावा, तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच चांगली आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. सध्याला आपण निरोप घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.